महिला अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रार दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनास द्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीच्या वतीनं मंचर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे। बदलापूर येथील आदर्श या नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या 4 वर्षांच्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची अत्यंत निंदनीय घटना घडलेली आहे। आपल्या राज्यात गेल्या काही महिन्यात पुण्यातील भवानी पेठेत असलेल्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर शाळेतील एका विद्यार्थ्याने स्वच्छतागृहात येऊन केलेला अत्याचार। अकोले जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने 6 मुलींचा केलेला लैंगिक छळ। नवी मुंबईतील कोपरखैरणे उरण येथील झालेल्या घटना पाहता पोलीस प्रशासन राज्यातील महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी किती सक्षम आहे हे दिसून येतं। तसेच अशा प्रकारच्या महिला अत्याचारावरील गंभीर गुन्ह्यात स्थानिक पोलीस ठाण्याकडून गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे। राज्यात दर तासाला 5 घटना घडत आहेत। सन 2023 मध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या आकडेवारीचा विचार करता राज्यात बलात्काराच्या 7,521 घटना घडल्या आहेत। त्याचबरोबर अपहरणाच्या 9,698 घटना घडलेल्या आहेत, तर हुंडाबळीच्या 169 घटना घडल्या आहेत। नातलगांकडून क्रूर पद्धतीने त्रासाच्या 11,226 घटना घडल्या आहेत। विनयभंग लैंगिक अत्याचाराच्या 17,281 घटना घडल्या आहेत। तसेच मुंबईमध्ये 2024 अखेर महिन्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेसंदर्भात 509 गुन्हे नोंद करण्यात आले आहेत। सदर आकडेवारी चिंताजनक असून राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो। महाराष्ट्र पोलीस दलाची ख्याती संपूर्ण जगात आहे, परंतु या ख्यातीला साजेशी तत्परता, संवेदनशीलता या गंभीर घटनांच्या चौकशीत आणि कारवाईला दिसून येत नाही। पोलिसांकडून अशा घटनांकडे होणारं दुर्लक्ष अत्यंत खेदजनक आहे आणि त्यामुळे गुन्हेगाराला अभय मिळत असल्याचं दिसून येतं। अशा प्रकारच्या महिला अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन त्वरित तक्रारी दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलीस प्रशासनाने द्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत जुन्नर आंबेगाव उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निरीक्षक जुईली शेंडे, महाराष्ट्र महिला आघाडी समन्वयक सचिव रंजना नेवाळकर, संपर्क संघटिका मेघना काकडे, नगरसेविका दीपमाला बढे, नगरसेविका स्नेहल मोरे, जिल्हा प्रमुख सुरेश भोर, विजयाताई शिंदे, सुरेखाताई निगोट व इतर मान्यवर उपस्थित होते।